या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाली, परंतु तेव्हापासून आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच पक्षाचं बहुमत हे पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं काम आणि या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून करता ज्यांनी पालकत्व स्वीकारलं, पालकमंत्री काय करू शकतो हे आता आम्हाला कळलं. कारण मी अनेक पालकमंत्री हाताखाली काम केलं, परंतु पालकमंत्री जर मनात आलं तर काय करू शकतो हे आमच्या जयाभाऊने या ठिकाणी दाखवून दिलं. आणि म्हणून करता मी आपल्या सगळ्याच्या वतीने जयाभाऊचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेचे सर्वस्व हे जयाभाऊ, त्यामुळं त्यांनी सातारा जिल्ह्याला जेवढं लक्ष देत असतील त्यापेक्षा थोडं जास्त लक्ष आमच्या जिल्ह्याला द्यावं. निधी थोडा धरला आता आपण आमच्या जिल्ह्याला द्यावा आणि या जिल्ह्याचा गेल्या 4-4.5 वर्षांपासून बॅकलॉग राहिला, तो बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. आपण सगळ्यांनी म्हणून करता याहीपेक्षा मोठ्या ताकदीनं पुढच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार या जिल्ह्यात आणण्यासाठी म्हणून करता जिल्हा परिषदच्या आमच्या सदस्यांनी प्रयत्न करावा. कारण जिल्हा परिषद ही कार्यकर्त्यांना तयार करणारा कारखाना आहे. कदाचित ह्यातला कुणी एखादा पुन्हा आमदार सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून करता तुम्ही मनात आणलं तर ते होऊ शकतं. तेव्हा माझी या जिल्ह्यातील कार्यकर्ते, नेते मंडळी आणि आपला सगळ्या विनंती की येणाऱ्या विधानसभेला पैकीच्या पैकी एक वेळेला या जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचा विचार झाला होता काँग्रेसचा. मला ते साल आठवत नाही, मला तुमच्या वडील होते त्यावेळेला 72ला का काहीतरी एकाच पक्षाचे आले होते तसे ना. तसे यावेळेला भारतीय जनता पक्षाचे हे सगळे आमदार आणण्यासाठी म्हणून करतात तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि याही पुढच्या काळामध्ये जयाभाऊंचं या नेतृत्वाखाली आपण या तालुक्यामध्ये प्रचंड अशा प्रकारच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या तोडण्यासाठी प्रयत्न करावा. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. जयाभाऊचा आभार मानतो, अभिनंदन करतो. धन्यवाद.